नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 यांचे जे इंटरव्ह्यू असेल पा हे उद्यापासून सुरुवात होते पा. तर याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला द्यायचा होता, कारण बरेच मुलं हे जे असेल पा महाराष्ट्रातले बाहेरच्या स्टेटमधून ॲप्लाय केलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही पाहत असताल कर्नाटक असेल, त्याच्यानंतर राजस्थान असेल, त्याच्यानंतर गुजरात असेल किंवा MP असेल, कुठल्याही स्टेटमधून तुम्ही जर ॲप्लाय केलं असेल आणि तुम्ही POसाठी तुम्ही ॲप्लाय केलेलं असेल, कारण स्केल 2चे हे जे इंटरव्ह्यू असतील हे महाराष्ट्रात होतीलच, पण POसाठी जर तुम्ही ॲप्लाय केला असेल तर तुम्हाला त्या स्टेट्समध्ये जावं लागणार आहे. मग सर इथं एक मेन प्रश्न आहे की सर यांच्याच लँग्वेजमध्ये जर समजा इंटरव्ह्यू जर झाला तर मग आम्हाला इथं थोडासा बायसनेस दिसेल का? तर उद्या ज्यांचा इंटरव्ह्यू आहे इथून आपल्याला लक्षात येईल की थोडासा बायसनेस दिसणारच आहे, परंतु मग याच्यामध्ये आपण कशा प्रकारे इंटरव्ह्यू जो असेल पा तो चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी सांगतोय की जर समजा कर्नाटक असेल, कुठल्याही स्टेटमध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल 400 जागा आहेत, तर 400च्या 400 मुलं त्यांना त्या पर्टिक्युलर स्टेटमधले भेटणार तर नाही आहे. मग याच्यामध्ये जर समजा त्या स्टेटचे त्यांना 100 मुलं जर भेटत असतील, राहिलेल्या 300 मुलांमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे. कारण ह्या 100 मुलाला भलेही त्यांनी मार्क जे असतील आउट ऑफ 20 पैकी आपल्या स्टेटचा पाहिजे, ह्यो बिझनेस चांगला आणू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर ह्या 100 मुलांना त्यांनी जर समजा आउट ऑफ 20 पैकी अबव 15 मार्क जर दिले तर आपल्याला तिथं कमी मार्क राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पण त्यांना सगळेचे सगळे मुलं भेटणार नाही हा पण विचार करणार आहे तुम्ही. याच्यामध्ये राहिलेल्या 300 जागामध्ये हे सगळे अदर स्टेटचे आहेत, तर मग ह्या अदर स्टेटच्या मुलांपैकी मी कसा बेटर आहे, मी कसा गुजरात, राजस्थान, कर्नाटकसाठी सुटेबल आहे हे मी तिथं पटवून देईल आणि याच्यावरून मी ह्या 300मध्ये जे असेल पा 300मध्ये मी आलेलो असेल. या ज्या गोष्टी असतील ह्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण मी आत्तापर्यंत जेवढे काही इंटरव्ह्यू घेतले बाहेरच्या स्टेटमधले, प्रत्येक जणांचा जो प्रश्न असतो तो प्रश्न हाच आहे की सर आमच्या बाबतीत जर तशा जर गोष्टी जर झाल्या की कर्नाटकमध्ये जर मी जर इंटरव्ह्यूला जात असेल तिथं बायसनेस होऊ शकतो, पण मग बायसनेस जर झाला तर मी कशा प्रकारे टॅकल केलं. अरे तो विचार करूच नको, थोडंसं त्यांच्या स्टेटबद्दल इन्फॉर्मेशन घे. तसं मी जेवढे काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत माझ्याकडे, जेवढे प्रश्न आपल्याला कर्नाटक असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल ह्यांच्यावर निघतात ते सगळे मी दिलेले आहेत. परंतु आपल्याला हा विचार करायचा नाही की माझ्या बाबतीत असं होईल आणि तसं होईल. आपल्याला हा विचार करायचा की त्यांना त्यांच्या पर्टिक्युलर स्टेटचे सगळेच्या सगळे मुलं भेटणार नाहीत, परंतु त्यांना त्या जागा भराव्याच लागतील. मग बाहेरच्या स्टेटमध्येच आहे तर बाहेरच्या स्टेटच्या पोरांची कॉम्पिटिशन जी असेल त्याच्यामध्ये मी कसा बेटर असेल हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे पा. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. उद्यापासून इंटरव्ह्यू सुरू होतात, चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्सने इंटरव्ह्यू द्यायचा आहे. जे उत्तर येत नाही त्याला सॉरी सर म्हणा, काही अडचण नसते. सगळेच उत्तरं द्यावा अशी काही तिथं कंपल्सरी नाही आहे. तर आपल्याला इंटरव्ह्यू जो असेल पा ते व्यवस्थितपणे द्यायचं आहे. सगळ्यांना इंटरव्ह्यूसाठी ऑल द बेस्ट, कॉन्फिडेंटली द्या. 100% तुमचं सिलेक्शन होईल. टीम संकल्पतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.